ओमराजेंनी 2 दिवसांमध्ये राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे ती तळ्यात मळ्यात असून ऑपरेशन टायगर धोक्यात आल्याची चर्चा रंगते। ओमराजेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय रद्द केल्यास ऑपरेशन टायगर फेल होऊ शकतं। वडिलांच्या हत्येचा निकाल विरोधात लागल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याबद्दलची ओमराजेंची भूमिका तळ्यात मळ्यात आहे। शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याबद्दलचा निर्णय अद्याप घेतलेला नाही अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांनी TV9 मराठीशी बोलताना दिली। मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवी। राजे काय ठरलं का? तुम्ही सही केली का? राजे तुम्ही सही केली आहे का? काय मग 2022 ला ज्यावेळेस सेना फुटली मग त्यावेळेस पण निकालासाठी मला जाता आलं असतं ना। काय बोलता? नाही राजे पण सही केली आहे का? आपण काय मी आपल्याला सांगितलं ना माझा निर्णय मी 2 दिवसानंतर घेणार आहे। ऑपरेशन टायगर बाबत काय सांगणार? ऑपरेशन टायगर बाबत मी माझ्याबद्दल मी काय जे एक लक्षात घ्या, मी उद्धवजी बद्दल आणि आदित्य साहेबाबद्दल मी अजिबात कुठल्याही प्रेसला काही बोललेलो नाही। तुम्हीच काय नेमकं त्या ठिकाणी पॉइंट एक लक्षात घ्या, मला माझी भूमिका काही जरी ठरली तरी मी उद्धवजी आणि आदित्यजी बद्दल आधीही कधी बोललेलो नाही, आताही बोलणार नाही आणि भविष्यातही बोलणार नाही। माझी राजकीय भूमिका काही असेल म्हणून मला आपल्याला इतकंच सांगायचंय की हा ती मी ठरवेन माझ्या लोकांबरोबर चर्चा करून। आणि एक आपल्याला एवढंच मला सांगायचंय की माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून मी निर्णय घेईन। मतदारसंघातल्या लोकांशी बोलून 2 दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचं ओमराजेंनी सांगितलं। दरम्यान ओमराजेंच्या या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 5 खासदारांची धाकधूक वाढली आहे। ओमराजेंनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय रद्द केल्यास ऑपरेशन टायगर फेल होऊ शकतं। ओमराजेंनी निर्णय बदलल्यास 5 खासदारांवर अपात्र होण्याचं संकटही ओढावू शकतं। ओमराजेंची भूमिका तळ्यात मळ्याची असताना ओमराजेंचे जिवलग मित्र आणि धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले। मातोश्रीवर धाराशिव जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीत ओमराजेंचे जिवलग मित्र कैलास पाटील पोहोचले आणि त्यांनी ठाकरेंशी चर्चा केली आहे। दरम्यान कैलास पाटलांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले तेही पाहूया। गेले त्यांचा विचार करत बसू नका, पुन्हा जोमानं काम करा, संघटना बांधणी करा। जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ज्यांची लढाईची तयारी आहे त्यांना सोबत घ्या आणि पक्ष मजबूत करा। संघर्ष करण्याची ज्यांची तयारी आहे त्यांना सोबत घेऊन संघटनेची बांधणी करा। खासदार फुटलेल्या 6 लोकसभा मतदारसंघात मी दौरे करणार असल्याचंही या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले। त्यांना केलेले वादे, त्यांना केलेले जे काही प्रॉमिसेस असतील आणि त्यांना पूर्ण विश्वास होता, तो विश्वासघात झालेला नाही। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींजवळ तशा प्रकारचं हे करावं, उद्धवजी त्याबद्दल निर्णय घेतील। पवनराजे निंबाळकरांच्या हत्येच्या निकालानंतर फडणवीस आणि शिंदेंनी शहांशी चर्चा केली। निकालाच्या विरोधामध्ये सीबीआय हायकोर्टात जाणार असून या संदर्भात शहांनी निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली। कोर्टाचा निकाल दुर्दैवी असून हायकोर्टात न्याय मिळेल असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केलाय। वडिलांच्या हत्येचा निकाल ओमराजेंच्या विरोधात लागल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांसोबत चर्चा केली आहे। अमित शहांनी सीबीआयला निकालाविरोधात हायकोर्टात अपील करण्यास सांगितलंय। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सत्र न्यायालयानं दिलेला निकाल दुर्दैवी असल्याचं शिंदे म्हणाले। मी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या कानावर ही घटना गाठलेली आहे। अमित शाह साहेबांनी देखील ही घटना गांभीर्याने घेतलेली आहे आणि त्यांनी देखील ही केस सीबीआयला हायकोर्टामध्ये अपिलात जाण्याचा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। दुर्दैवाने आज त्या आरोपींना निर्दोष सोडलेला आहे। वरच्या कोर्टामध्ये याच्यावर निर्णय होईल। मुंबईमध्ये पवनराजे निंबाळकर हत्येची सुनावणी सुरू असतानाच अमित शहांचा कोल्हापुरात दौरा होता। या दौऱ्यावेळी शहांसोबत फडणवीस आणि शिंदेही होते।
कोर्टाचा निकाल लागल्यानंतर शिंदेंना कुणाचा तरी फोन आला. ज्यावेळी शिंदेंना फोन आला त्यावेळी अमित शहा शिंदेंच्या बाजूला बसले होते. शिंदेंना आलेल्या फोनबद्दल अमित शहा आणि शिंदेंचं बोलणं झालं. त्यानंतर शिंदे स्टेजवरून बाजूला जात फोनवर बोलले. या दरम्यान अमित शहा आणि फडणवीसांमध्येही चर्चा झाली. निकाल लागल्यानंतर ओमराजे तातडीनं पुण्याकडे रवाना झाले. शिंदेंचे पुण्याचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे हे सुद्धा ओमराजेंच्या निवासस्थानी दाखल झाले. ओमराजेंच्या पुण्यातल्या निवासस्थानाची आता सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याचं कळतं. ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात आज कोर्टाचा निकाल गेला. पवनराजे हत्याकांडामध्ये पद्मसिंह पाटलांसहित सर्व आरोपी निर्दोष सुटलेले आहेत. यावर आरोपी निर्दोष, मग पवनराजेंची हत्या नेमकी कुणी केली असा सवाल ओमराजेंनी केला. तर हत्या कुणी केली त्याचा तपास करण्याची आमचीही मागणी आहे असं राणा पाटलांनी म्हटलंय. तर पवनराजे हत्याकांडामध्ये पद्मसिंह पाटलांसहित सर्व 9 आरोपी निर्दोष मुक्त झालेले आहेत. त्यानंतर पवनराजेंची हत्या मग कुणी केली असा संतप्त सवाल ओमराजेंनी केला आहे. आधी शिंदेंचं नाव घेताना गट बोलावं लागायचं, आता शिवसेना एकच आहे असं अमित शहांनी म्हटलं. कोणताही गट शिल्लक नाही, आता एकच शिवसेना असं अमित शहा म्हणाले. कोल्हापुरातील सभेमध्ये अमित शहांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है. आताची फोडाफोडी ही 2029 साठीची शहांची तयारी आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं. सत्ता भाजपची, मग 6 खासदार फुटून ते भाजपकडे न जाता शिंदेंकडे का गेले? भाजपमध्ये सर्वाधिक अंतर्गत गोंधळ आहे असं राज ठाकरे म्हणाले. शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेंकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जर विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे, याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते. ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. काही जण म्हणतायत वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजेत. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये फोनवरून चर्चा झाली असं कळतं. ओमराजे निंबाळकरांच्या विरोधामध्ये आज कोर्टाचा निकाल गेला. त्याचबरोबर ओमराजेंनी अद्याप आपण शिंदे सेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही हे वक्तव्य करून खळबळ माजवून दिली आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं. प्रदीप, ओमराजे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याचं कळतं. आपण पाहतोय की आज पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल जो आहे तो कोर्टानं, सीबीआय कोर्टानं जारी केलेला आहे. मात्र या निकाल जो आहे तो ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये गेलेला आहे. मात्र निकालानंतर स्वतः शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर या 2 नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे. कदाचित या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांना मानसिक जो आधार जो आहे देण्यासाठी एकनाथ शिंदेने फोन केलेला असावा. मात्र गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती ते म्हणजे ओमराजे निंबाळकर जे आहे ते सुद्धा शिंदे गटामध्ये प्रवेश करतील. मात्र या निकालानंतर या 2 नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. काही वेळापूर्वी आपण एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया ऐकली की या सगळ्या प्रकरणामध्ये सीबीआय कडून वरच्या कोर्टामध्ये अपील जे आहे ते केलं जाणार आहे.
निर्णय जो आहे तो चुकीचा लागला अशा पद्धतीची सुद्धा प्रतिक्रिया एकनाथ शिंदेने दिलेली होती. मात्र स्वतः ओमराजे निंबाळकरांना फोन करून मानसिक आधार जो आहे तो एकनाथ शिंदेने दिल्याची माहिती मिळते. ओमराजे निंबाळकर आणि एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली. धन्यवाद प्रदीप. एकूणच माहितीबद्दल. एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांची फोनवरून चर्चा झाल्याचं कळतं. आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया. कोकराझ जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन. दिल्लीच्या जंतर मंतरवर जोरदार आंदोलन. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. एनटीए देशातील विद्यार्थी आणि पालकांच्या संयमाची परीक्षा घेते. नागपूरच्या विद्यार्थ्याला अबुधाबीचं परीक्षा केंद्र आल्यानंतर राहुल गांधी आक्रमक. एनटीए विद्यार्थ्याला स्वतःच्या शहरामध्ये परीक्षा केंद्र देऊ शकत नाही, राहुल गांधींचा निशाणा. नीटच्या पुनर्परीक्षेसाठी अभूतपूर्व तयारी. आज देशभरात सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत मॉक ड्रिल. परीक्षेसाठी 2 लाख कर्मचारी तैनात. 5,500हून अधिक केंद्रांवर नीटची पुनर्परीक्षा. 22.79 लाख विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. नीट पुनर्परीक्षेसाठी पुणे पोलिसांकडून जोरदार तयारी. पुणे शहरामधील परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त. पुणे शहरामधील 27 परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर. नाशिकच्या तपोवन वृक्षतोडीला एनजीटीची स्थगिती कायम. तपोवनातील वृक्षतोडीवरील स्थगिती 14 ऑगस्टपर्यंत कायम. पुढील सुनावणी होईपर्यंत वृक्षतोडीवर निर्बंध कायम राहतील. साधुग्रामसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीसाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरू. बेस्ट कृती समितीची मंत्री प्रताप सरनाईकांसोबत सकारात्मक चर्चा. मात्र मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याची कृती समितीची अट. पंढरपूरच्या कॉरिडॉर आराखड्याला राज्य शासनाची मंजुरी. 3,993 कोटी 90 लाख रुपयांच्या या प्रकल्पासंदर्भातील शासन आदेश प्रसिद्ध. पंढरपूरच्या विकासाला नवी गती मिळणार. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्या. एसआयटीने पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवलं. अधिकाऱ्यांना तपासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचा उल्लेख. तपासावर दीर्घकाळ काम करण्याची गरज असल्यामुळे पत्र. सूत्रांची माहिती. डीआरडीओचा माजी संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकरच्या विरोधात आरोप निश्चिती. पाकिस्तानी महिला हेराला संवेदनशील माहिती पुरवल्याचा प्रदीप कुरुलकर याच्यावर आरोप. ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट अंतर्गत विशेष न्यायालयामध्ये आरोप निश्चिती. पुण्यामधील पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार. विशाल अग्रवालचा जामीन रद्द करण्यासाठी पुणे पोलिसांची न्यायालयात धाव. 23 जून रोजी सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल होणार. विशाल अग्रवालच्या व्हायरल व्हिडिओवरून वाद. सीसीटीव्हीमधील व्यक्ती आपणच असल्याची आरोपी भीमराव कांबळेची कबुली. मात्र चिमुकलीची ओळख नसल्याचा दावा करत सर्व आरोप फेटाळले. पुण्यामधील नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेचा धक्कादायक जबाब. इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.